This is our problem number 3. Chapter is amalgamation, absorption and external reconstruction. Parag Limited and Chirag Limited agreed to amalgamate and form a new company, namely Anurag Limited, which will take over all the assets and liabilities of both companies. See, यामध्ये vendor companies दोन आहेत. Vendor companies means old companies ज्या amalgamate होत आहेत. Parag Limited and Chirag Limited. New company Anurag Limited आहे. Following are the balance sheet of Parag Limited and Chirag Limited as on 31st March 2019. 20 मार्क्सचा क्वेश्चन आहे. इथे आपल्याला बॅलन्स शीट त्यांनी दिलेली आहे. We will see the adjustments. Terms of amalgamation in case of Parag Limited. Assets and liabilities are to be taken over at book values for every 4 equity shares in Parag Limited, 5 equity shares of rupees 10 each in Anurag Limited shall be issued at 10% premium. First, इथे Parag Limited कंपनीशी रिलेटेड काही ॲडजस्टमेंट सांगितल्यात and then in case of Chirag Limited. फर्स्ट आपण पराग लिमिटेड जी कंपनी आहे त्यामध्ये दिलेल्या ज्या ॲडजस्टमेंट्स आहेत त्यांचं परचेस कन्सिडरेशन आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. सो फर्स्ट वी विल सी इन केस ऑफ पराग लिमिटेड you are required to prepare compute purchase consideration, give journal entries in the books of Anurag Limited. Anurag Limited न्यू कंपनी जी आहे, ट्रान्सफरी कंपनी जी आहे तिच्या बुक्समध्ये आपल्याला जर्नल एंट्रीज बनवायच्या आहेत. And balance sheet of Anurag Limited after amalgamation. First, we will see the purchase consideration in case of Parag Limited. See, terms दिलेले आहेत. यामध्ये assets liabilities book values ने taken over केलेले आहेत. But इथे जे equity shares आहेत, equity shares related information दिलेली आहे. Every 4 equity shares in Parag Limited, 5 equity shares in Anurag Limited. We will see. See the working note. Working note visible आहे सगळ्यांना? Yes. आता त्यांनी जे प्रपोर्शन दिलेलं आहे ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. इन केस ऑफ पराग लिमिटेड एव्हरी 4 इक्विटी शेअर्स, जस्ट अ सेकंड, every 4 equity shares in Parag Limited, 5 equity shares in Anurag Limited. Parag Limited कंपनीमध्ये प्रत्येक 4 शेअर्सना अनुराग लिमिटेड मध्ये म्हणजे न्यू कंपनी जी आहे न्यू कंपनीमध्ये 5 इक्विटी शेअर्स मिळणार आहेत. सो इथे त्यांचं प्रपोर्शन काय आहे तर 4:5. आणि हे इक्विटी शेअर्स जे आहेत ₹10 each equity shares shall be issued at 10% premium. प्रत्येक जो इक्विटी शेअर आहे हा 10 रुपीजचा आहे and it will be issued at 10% premium आणि तो 10% premium ने इश्यू करायचा आहे. So 10% premium means this is the face value 10 rupees plus 10%. 10% means ₹1. So 10 plus 1, the amount is 11. So each equity share is ₹11. First we will see this the calculation. आपण इक्विटी शेअर्सचं कॅल्क्युलेशन इथे बघणार आहोत. पराग लिमिटेडमध्ये जे शेअर्स आहेत त्यातल्या प्रत्येकी 4 इक्विटी शेअर्सना अनुराग लिमिटेडमध्ये 5 इक्विटी शेअर मिळणार आहेत. सो 4:5 and the number of equity shares. We will see number of equity shares. Equity shares of ₹10 each.
इन पराग लिमिटेड. इथे पूर्ण इक्विटी शेअर कॅपिटल दिलेलं आहे 4,10,000 रुपीज each शेअर. प्रत्येक शेअर 10 रुपीजचा आहे. सो नंबर ऑफ इक्विटी शेअर्स इज 40,000. Did you get it? Yes. इथे शेअर कॅपिटल जे आहे इक्विटी शेअर कॅपिटल हे 4 लाख रुपीजचं दिलेलं आहे आणि प्रत्येक जो इक्विटी शेअर आहे हा 10 रुपीजचा आहे. सो नंबर ऑफ इक्विटी शेअर्स इथे आले 40,000. आता हे कसं करायचं तर 4 लाख डिवायडेड बाय 10. सो यू विल गेट द नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. सो 40,000. The number of equity shares is 40,000. See the calculation. 4 equity shares ना 5 आहेत. Then 4 equity shares is equal to 5 equity shares. 4 equity shares पराग लिमिटेड मध्ये जे आहेत त्यांना अनुराग लिमिटेड मध्ये गेल्यावर अनुराग लिमिटेड इज अ न्यू कंपनी. सो न्यू कंपनी मध्ये त्यांना 5 इक्विटी शेअर्स मिळणार आहेत. मग जर इथे पराग लिमिटेड मध्ये 40,000 शेअर्स आहेत इक्विटी शेअर्स, नंबर ऑफ इक्विटी शेअर्स, तर मग त्याला पराग लिमिटेड मध्ये किती शेअर्स असतील? दिस इज कॅल्क्युलेशन. इथे आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपण ते करू शकतो. 40,000 into 5 and divided by 4. And you will get the answer 50,000. हे कसं केलं तर जी ओल्ड कंपनी आहे त्या ओल्ड कंपनीमध्ये जे 4 इक्विटी शेअर्स आहेत ते अनुराग लिमिटेडमध्ये गेल्यावर त्यांना किती मिळणार आहेत तर त्याच्या 5 शेअर इक्विटी शेअर्स मिळणार आहेत. मग जर 40,000 इथे इक्विटी शेअर्स असतील पराग लिमिटेडमध्ये तर अनुराग लिमिटेडमध्ये किती शेअर्स असतील? दिस इज द कॅल्क्युलेशन. 40,000 into 5 आणि हे जे 4 इक्विटी शेअर्स आहेत त्याने डिवाइड करायचं. सो 40,000 into 5 divided by 4. You will get the answer that is 50,000. Did you get it? Yes. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? इथे 50,000 इथे आन्सर आलेलं आहे. परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट करताना the equity share, each equity share is ₹10 and shall be issued at 10% premium. आता इथे आपण नंबर ऑफ शेअर्स तर कॅल्क्युलेट केले 50,000, बट इक्विटी शेअर कॅपिटल किंवा इथे परचेस कन्सिडरेशन जे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे हे फायनल आन्सर कसं मिळणार आहे तर इथे त्याच्या अमाऊंटने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागणार आहे. आणि कसे मिळेल तर प्रॉब्लेममध्येच इथे त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सी equity shares of ₹10 each in Anurag Limited shall be issued at 10% premium. So 10% premium ने इथे इक्विटी शेअर्स जे आहेत हे इश्यू केले जाणार आहेत. So 10 रुपीज ही फेस व्हॅल्यू होती प्लस 10% प्रीमियम दॅट इज 10 plus 1 that is, so answer is 11 rupees. It is a number of shares इथे आपण कॅल्क्युलेट केल्यात 50,000 into 11, you will get the purchase consideration that is 5,50,000. This is the purchase consideration. जेव्हा शेअर्सशी रिलेटेड आपल्याला इथे इन्फॉर्मेशन दिलेली असेल तेव्हा नेट पेमेंट मेथडने इथे परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. ही वर्किंग नोट सगळ्यांना समजली आहे का? Yes. See, so the statement of purchase consideration in the books of Parag Limited. आपण Parag Limited फर्स्ट बघतोय. So statement of purchase consideration इथे पण सेम दिलेलं आहे. इथे हीच वर्किंग नोट मी इथे डिस्क्रिप्टिव्हली दाखवले की नक्की त्यांनी काय केलंय. सो पराग लिमिटेड 5,50,000. पराग लिमिटेडला परचेस कन्सिडरेशन किती मिळणार आहे? 5,50,000.
नेक्स्ट इन्फॉर्मेशन प्रॉब्लेममध्ये काय दिली आहे, इन केस ऑफ पराग लिमिटेड ॲसेट्स अँड लायबिलिटीज आर टू बी टेकन ओव्हर ॲट बुक व्हॅल्यूज. आता ॲसेट लायबिलिटीज सुद्धा टेकन ओव्हर केलेल्या आहेत ॲट बुक व्हॅल्यूज. सो वी हॅव टू कॅल्क्युलेट नेट ॲसेट टेकन ओव्हर. आपल्याला नेट ॲसेट टेकन ओव्हर फाइंड आउट करायचे. सो दिस इज द स्टेटमेंट. ॲसेट टेकन ओव्हर, ज्या ज्या ॲसेट्स टेकन ओव्हर केलेल्या आहेत, सी बॅलन्स शीट. जेव्हा प्रॉब्लेममध्ये मेन्शन केलेलं असतं की ॲसेट अँड लायबिलिटीज टेकन ओव्हर ॲट बुक व्हॅल्यूज, मीन्स ज्या बॅलन्स शीटमध्ये इथे ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, दिस आर द बुक व्हॅल्यूज. या बुक व्हॅल्यूजने ॲज इट इज त्यांनी टेकन ओव्हर केलेले आहेत. सो आपण पराग लिमिटेड हा एवढाच कॉलम आता सध्या कन्सिडर करणार आहोत. ॲसेट त्याने टेकन ओव्हर केल्यात. प्लांट अँड मशिनरी 8 लाख, स्टॉक 65,000, डेटर्स 95,000, then bank 65,000. ह्या ॲसेट्स जे आहेत ते आपल्याला रेकॉर्ड करायचे आहेत. ॲसेट्स टेकन ओव्हर, प्लांट अँड मशिनरी 8 लाख, स्टॉक 65,000, डेटर्स 95,000, bank 65,000, and the total is 10,25,000. Less liabilities taken over. ज्या लायबिलिटीज आहेत त्या टेकन ओव्हर केलेल्या आहेत त्या लेस करायच्या आहेत. सन्ट्री क्रेडिटर्स 75,000, तर 10,25,000 मधून 75,000 लेस करायचे आहेत. देन वी विल गेट नेट ॲसेट टेकन ओव्हर. नेट ॲसेट टेकन ओव्हर, दॅट इज 9,50,000. नेट ॲसेट टेकन ओव्हर किती आले तर 9,50,000. अँड ॲक्च्युअल जे परचेस कन्सिडरेशन आहे, परचेस कन्सिडरेशन हे कोण देतं, तर परचेस कन्सिडरेशन जी न्यू कंपनी आहे ती ओल्ड कंपनीला देते. हे का दिलं जातं, तर ज्या ओल्ड कंपनीज आहेत त्या अमालगमेट होऊन न्यू कंपनी होते. दॅट्स वाय न्यू कंपनी परचेस कन्सिडरेशन ओल्ड कंपनीजना देत असते. सो परचेस कन्सिडरेशन किती मिळत आहे, तर 5,50,000. आणि ॲक्च्युली नेट ॲसेट टेकन ओव्हर किती झाला आहे, ज्या नेट ॲसेट आहेत टेकन ओव्हर व्हॅल्यू 9,50,000 आणि मिळत आहेत किती परचेस कन्सिडरेशन 5,50,000. मग यातला जो डिफरन्स आहे दॅट इज कॅपिटल रिझर्व. आपल्याला इथे कॅपिटल रिझर्व मिळणार आहे. जेव्हा नेट ॲसेट टेकन ओव्हरची जी व्हॅल्यू आहे ही जास्त येते परचेस कन्सिडरेशनपेक्षा, तेव्हा इथे कॅपिटल रिझर्व आपल्याला मिळणार आहे. आणि जेव्हा परचेस कन्सिडरेशन हे जास्त मिळतं, आता इथे 5,50,000 आहे, जर इथे 10 लाख मिळाले असते किंवा यापेक्षा जास्त अमाऊंट असते, मोठी अमाऊंट, देन वी विल गेट द गुडविल. देन इथे गुडविल जे आहे मिळालं असतं. आता नेट ॲसेट टेकन ओव्हर त्यापेक्षा लेसर अमाऊंट आहे, लहान अमाऊंट आहे, कमी आहे, तिथे 5,50,000 आहेत. सो आपल्याला इथे कॅपिटल रिझर्व मिळालेलं आहे. जर 9,50,000 पेक्षा परचेस कन्सिडरेशन हे जास्त मिळालं असतं, सपोज 10 लाख मिळालं असतं किंवा 20 लाख मिळालं असतं, देन वी विल गेट द गुडविल. तर इथे गुडविल आलं असतं. आता इथे काय आलं तर कॅपिटल रिझर्व आलेलं आहे. आणि आता हे लक्षात घ्या, जेव्हा नेट ॲसेट टेकन ओव्हर हे जास्त असेल परचेस कन्सिडरेशनपेक्षा, तेव्हा आपल्याला इथे कॅपिटल रिझर्व फाइंड आउट होणार आहे. इथे कॅपिटल रिझर्व मिळणार आहे. तर हे वर्किंग लक्षात आलंय का सगळ्यांच्या? Yes. तर लेट्स सी चिराग लिमिटेड.
आपण चिराग लिमिटेडशी रिलेटेड ज्या ॲडजस्टमेंट्स आहेत ते बघूया. इन केस ऑफ चिराग लिमिटेड 6% preference shareholders of Chirag Limited would be allotted for 7% preference shares of rupees 100 each in Anurag Limited for every 5. 6% preference shares in Chirag Limited. See, लास्ट पराग लिमिटेडमध्ये जसं आपण वर्किंग केलं होतं तशा प्रकारचं वर्किंग आपल्याला इथे करायचं आहे. जस्ट फक्त पराग लिमिटेडमध्ये इक्विटी शेअर्स होते, चिराग लिमिटेडमध्ये प्रेफरन्स शेअर्स आहेत. प्रेफरन्स शेअर्स फर्स्ट ॲडजस्टमेंट इथे आपली बघूया. स्क्रीन विजिबल आहे सगळ्यांना? Yes. See the working note. Preference shares of Chirag Limited would be allotted for in Anurag Limited for every 5 shares. Preference share related सांगितलेले इथे इन्फॉर्मेशन. चिराग लिमिटेड मधल्या प्रत्येक 5 शेअर्सना अनुराग लिमिटेडमध्ये 4 शेअर्स मिळणार आहेत, प्रेफरन्स शेअर्स. So 5:4 Chirag Limited would be allotted 4 in Anurag Limited for every 5 shares. So 5:4 हे त्यांचं इथे प्रपोर्शन झालेलं आहे. प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹100 each. प्रेफरन्स शेअरची इथे व्हॅल्यू दिलेली आहे, फेस व्हॅल्यू ₹100. देन number of preference shares. See, in the liability side, 6% preference shares of ₹100 each fully paid in the Chirag column. Because Chirag Limited आपण आता त्याच्या बुक्समध्ये ॲडजस्टमेंट जे आहेत त्या करतोय. सो चिराग लिमिटेड त्याचं जे प्रेफरन्स शेअर कॅपिटल आहे 3 लाख आहे. नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर्स किती येतील तर 3000, बिकॉज ₹100 ईच प्रेफरन्स शेअर. प्रत्येक प्रेफरन्स शेअर जर हा ₹100 आहे, देन वी विल गेट द नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर्स इज 3000. द नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर्स 3000. दिस इज द कॅल्क्युलेशन. सो प्रत्येक जर 5 शेअर्सना अनुराग लिमिटेडमध्ये 4 शेअर्स मिळतात, देन 3000 शेअर्सना किती मिळतील? 3000 into 4 divided by 5, and the answer is 2400. इथपर्यंत लक्षात आलंय का सगळ्यांना? Yes. सी ॲडजस्टमेंट काय दिली आहे ती बघत चला. प्रेफरन्स शेअर्स ऑफ चिराग लिमिटेड. चिराग लिमिटेड मधले जे प्रेफरन्स शेअर्स आहेत वुड बी अलॉटेड 4 इन अनुराग लिमिटेड. चिराग लिमिटेड मधले जे प्रेफरन्स शेअर्स आहेत हे अनुराग लिमिटेड मध्ये 4 प्रेफरन्स शेअर्स तिथे अलॉट केले जाणार आहेत फॉर एव्हरी 5 शेअर्स. प्रत्येक 5 शेअर्स मागे अनुराग लिमिटेड मध्ये 4 शेअर प्रेफरन्स शेअर जे आहेत हे अलॉट केले जाणार आहेत. सो 5:4 हे त्यांचं इथे प्रपोर्शन झालेलं आहे. देन नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर्स किती आहेत तर 3000. देन 3000 into 4 divided by 5. Then we will get the answer 2400. Say in the image. Then 9% debenture holders would be discharged at par by issue of equal number of 10% debenture of ₹100 each in Anurag Limited at par. At par means त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे चेंजेस झालेले नाही आहेत. जस्ट फक्त इथे त्याचे पर्सेंटेज होते. 9% डिबेंचर होल्डर्स ते 10% डिबेंचर होल्डर्स झालेले आहेत. It would be discharged at par by issue of equal number. नंबरिंग सुद्धा त्यामध्ये चेंज नाहीये.
नेक्स्ट ॲडजस्टमेंट आता याची जर्नल एंट्री आपल्याला पास करावी लागणार आहे. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे प्लांट अँड मशिनरी अँड स्टॉक शॅल बी ॲप्रिसिएटेड बाय 10%. ज्या ॲसेट्स अँड लायबिलिटीज त्याने टेकन ओव्हर केलेले आहेत त्याचं परचेस कन्सिडरेशन स्टेटमेंट आपण प्रिपेअर करताना ही ॲडजस्टमेंट आपल्याला करायची आहे. प्लांट अँड मशिनरी अँड स्टॉक शॅल बी ॲप्रिसिएटेड 10%. प्लांट अँड मशिनरी अँड स्टॉक त्याची व्हॅल्यू ॲप्रिसिएट झाली आहे, इन्क्रीज झाली आहे. देन आपल्याला इथे स्टेटमेंट प्रिपेअर करायचं आहे. चिराग लिमिटेड नेट ॲसेट टेकन ओव्हर. ॲसेट टेकन ओव्हर प्लांट अँड मशिनरी. सी प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू आपल्याला ॲप्रिसिएट करायची आहे. ॲक्च्युअल व्हॅल्यू किती होती? तर प्लांट अँड मशिनरी चिराग लिमिटेडमध्ये 8 लाख रुपीजची होती. त्या 8 लाख रुपीजमध्ये 10% इन्क्रीज झालेली आहे व्हॅल्यू. ॲट 10% 8,80,000. देन स्टॉकमध्ये सुद्धा व्हॅल्यू जी आहे ही इन्क्रीज झालेली आहे 10%. स्टॉक होता 65,000चा. स्टॉक 60,000 आहे इथे. 60,000 वरती 10% ॲप्रिसिएट करायची आहे व्हॅल्यू. देन स्टॉकची अमाऊंट झाली 66,000. देन डेटर्स 50,000. देन बँक 40,000. ॲसेट ज्या टेकन ओव्हर केलेल्या आहेत त्या आपण रेकॉर्ड करून घेतल्या. त्यांची टोटल जी आहे आउटर कॉलमला घ्यायची आहे 10,36,000 इज द टोटल ऑफ ॲसेट्स. ॲसेटची आपण इथे टोटल घ्यायची आहे. देन लेस लायबिलिटीज टेकन ओव्हर. ज्या लायबिलिटीज टेकन ओव्हर केलेल्या आहेत त्यांची टोटल घ्यायची आहे. लायबिलिटीज टेकन ओव्हर 9% डिबेंचर्स ऑफ ₹100 each. 9% डिबेंचर. 9% डिबेंचर ऑफ ₹100 each. 2 लाख रुपीज त्याची अमाऊंट आहे. अँड सन्ड्री क्रेडिटर्स. Sundry creditors 90,000. 2 lakh plus 90,000, that is 2,90,000. Net assets जेवढी total आहे 10,36,000 less liabilities taken over 2,90,000. Then we will get net asset taken over, that is purchase consideration 7,46,000. ते आपण नेट ॲसेट किंवा इथे परचेस कन्सिडरेशन जे आहे कॅल्क्युलेशन आपलं इथे झालेलं आहे. See the adjustment. Balance of purchase consideration would be discharged by issue of equity shares of ₹10 each in Anurag Limited, issue at 10% premium. See, आता the purchase consideration and balance of purchase consideration would be discharged by issue of equity shares. Purchase consideration ची जेवढी अमाऊंट आहे डिस्चार्ज करण्यासाठी इथे इक्विटी शेअर्स आपल्याला इश्यू करायचे आहेत. सी प्रेफरन्स शेअर्स जे आहेत इथपर्यंत कॅल्क्युलेशन आपलं झालेलं आहे. प्रेफरन्स शेअर्स नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर्स 3,000 होते. सो आपण इथे आन्सर काढलेले आहे 2,400. सो प्रेफरन्स शेअर्स होल्डर्स 2,400 into 100 because preference shares of ₹100 each. सो इथे आन्सर जे आहे 2,40,000 आलेलं आहे. द परचेस कन्सिडरेशन सी 7,46,000 आहे. परचेस कन्सिडरेशन आपण फाइंड आउट केलेलं आहे 7,46,000. मग हे जे 7,46,000 आहेत हे बॅलन्स करण्यासाठी आपण प्रेफरन्स शेअर्स जे आहेत हे 2,40,000 इथे दिसत आहेत. बट इक्विटी शेअर्स जे आहेत हे सुद्धा आपल्याला इश्यू करावे लागणार आहेत. सो ह्या दोघांमधला जो डिफरन्स आहे 7,46,000 2,40,000
यातला जो डिफरन्स आहे तेवढे आपल्याला इक्विटी शेअर्स इश्यू करावे लागणार आहेत. सो यामधला डिफरन्स किती येतोय? 7,46,000 minus 2,40,000. Answer is 5,06,000. बिकॉज इथे त्यांनी ॲडजस्टमेंट सांगितलं, बॅलन्स ऑफ परचेस कन्सिडरेशन वुड बी डिस्चार्ज बाय इश्यू ऑफ इक्विटी शेअर्स. आपल्याला इक्विटी शेअर्स इश्यू करायचे आहेत जेणेकरून परचेस कन्सिडरेशन आपल्याला पे करता येईल. सो इथे 7,40,000 जे परचेस कन्सिडरेशन आहे हे आपण इथे कॅल्क्युलेशन केलेलं आहे. ॲसेट टेकन ओव्हर लेस लायबिलिटीज टेकन ओव्हर 7,46,000. तर 7,46,000 त्यातून जे प्रेफरन्स शेअर जेवढी इथे व्हॅल्यू होती 2,40,000 ही लेस केलेली आहे. देन वी हॅव गेट 5,06,000. आता इथे नंबर ऑफ इक्विटी शेअर्स फाइंड आउट करण्यासाठी 11 रुपीजने 5,06,000ला डिव्हाइड करायचे. बिकॉज इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each in Anurag Limited issue at 10% premium. इक्विटी शेअर्सची व्हॅल्यू 10 रुपीज होती, बट ते अनुराग लिमिटेडमध्ये इश्यू करताना 10% प्रीमियमने इश्यू करायचे. सो 10% प्रीमियम मीन्स 10 plus 1 that is 11. सो नंबर ऑफ इक्विटी शेअर्स इथे फाइंड आउट करण्यासाठी 5,06,000 divided by 11. Then we will get the number of equity shares. These are the number of equity shares. $2,40,000 plus 5,06,000. Total purchase consideration 7,46,000. Here we get total purchase consideration 7,46,000.